नाही आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील धुसफूस पुन्हा एकदा बाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। आनंदराव अडसुळांकडून कीर्तिकरांची पाठराखण करण्यात आली आहे। गजानन कीर्तिकर काहीही वावगं बोलले नाहीत असं वक्तव्य अडसूळ यांनी केलंय। राज्यामध्ये महाविकास आघाडीची कामगिरी चांगली आहे असं सुद्धा अडसूळ यांनी म्हटलंय। विरोधकांच्या एकजुटीचा महायुतीला थोडाफार फटका बसेल आणि दरेकर बोलतायत ते सरासर चुकीचं आहे असं सुद्धा अडसूळ यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकर सुद्धा परवा निवडणुकीच्या वेळी बोलले होते की महाविकास आघाडी चांगला परफॉर्म करेल। तुम्ही सहमत आहात? तुमचंही तेच स्टेटमेंट आहे ना खरं आहे ते। कारण एकूण जे आपण वातावरण बघतोय संपूर्ण राज्यातलं आणि किंबहुना देशातलं ते वातावरण आहे हे आपल्याला पहिल्यांदा स्वीकारावं लागेल। कारण चांगली गोष्ट आहे की विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केलेली आहे आणि एकमेकाला हातात हात घालून खरे काम करतायत। विरोधकांच्या एकजुटीचा महायुतीला फटका नक्की बसेल? थोडाफार बसेल, नक्की बसेल। दुसरा एक विषय होतो की गजानन कीर्तिकर खरं तर तुम्ही एकमेकांचे जुने सहकारी एकत्र काम केलेलं आहे। अमोल कीर्तिकर निवडणुकीला उभे राहिले होते, त्यांना त्यांनी मदत केली असं पत्र लिहिले, त्यांच्यावरती कारवाईची मागणी करतायत। ते म्हणाले की खासदार मुलासाठी होण्यासाठी मी काम करू शकलो याची खंत वाटते। तुम्ही सहमत आहात का गजानन कीर्तिकरांच्या मताशी? तुमचं मत काय याच्यावरती? आता जो काय आरोप होता की त्यांना मदत केली की काय, क्षणभर जर आपण असं म्हटलं की खरंच त्यांनी जर काय थोडं मदत केली असेल, एका घरात आम्ही राहतो आहोत आणि आपणच त्या मुलाला जन्म दिला आहे, आपलं वय झालं आहे, खऱ्या अर्थाने वारसा का नाही त्याला आपण सगळं द्यायचा प्रयत्न करतो। तर ज्यावेळी त्यांना जाणवलं असेल की आता उभा राहिलायच, जरी आमचे तात्विक वाद असले तरी पण त्यांना मदत केली गेली पाहिजे असं वाटलं असेल तर ते चूक नाही आहे। केली की नाही मला सांगता येणार नाही, परंतु ते काही चूक आहे असंही म्हणता येणार नाही। प्रवीण दरेकर म्हणत आहेत की कीर्तिकर यांनी ऐनवेळी फॉर्म मागे घ्यायचा त्यांचा प्लॅन होता किंवा उभं राहायचं, तर अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी की अमोलला बिनविरोध करायचं असा आरोप भाजपाने केला आणि भाजपाने सुद्धा मागणी केली की कीर्तिकरांवरती कारवाई करावी। चुकीचं आहे, त्यांनी फॉर्मच भरलेला नव्हता। या चळवळीमध्ये अनेक वर्ष काम करणारी व्यक्ती असा दगा देण्याचं काम करेल असं मी कधी मान्य नाही करणार। कारण फॉर्म भरायचा मग ऐनवेळी मागे घ्यायचा जेणेकरून तो बिनविरोध निवडून येईल अशी भावना जर तुम्ही कोणावर लादणार असाल या गोष्टी तर त्या बरोबर नाही आहेत। कीर्तिकरांनी जे विधान केलं त्याचं तुम्ही सहमत आहात त्याच्याशी? कुठलं विधान? अमोलच्या बाबतीतलं की उभं राहण्यासंदर्भात मदत करण्याची खंत वाटते किंवा इव्हन महाविकास आघाडीची चांगला परफॉर्म केला या सगळ्या विधानशी जे मला मगाशी मी बोललो आपल्याकडे ज्या वेळेला मी तुमच्या माईकवर नव्हतो, परंतु खरं चुकीचं काय मला काही कळलेलं नाही त्याच्यामध्ये। मला खंत वाटते, मी मुलगा असून त्याचा प्रचार करत नाही, खंत वाटणं हे पण गुण आहे। शिशिर शिंदेसारख्या नेत्याने असं पत्र लिहिणं किती योग्य वाटतं तुम्हाला? का ज्याचं त्याचं बघण्याचा विचार करण्याचा बोलण्याचा ढंग वेगळे असते। आता शिशिर शिंदे होईच शिशिर शिंदे तसं पाहिलं तर की गजाभाऊ कीर्तिकरांनी आपलं आयुष्य या चळवळीमध्ये दिलेलं आहे। स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचं अध्यक्षपद त्यांनी भोगलेलं आहे आणि अनेक त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये भरीव अशी मदत केलेली आहे। आणि शिशिर शिंदे हा नक्की कोण? म्हणजे त्याने याच्यावर कॉमेंट करावी, मग त्यांना हे काढून टाका पक्षातून, कारवाई करा म्हणणं हे तू कुठून आलास, होतास कुठे? शिवसेनेतून मनसेमधून पुन्हा शिवसेनेत, ते ह्या शिवसेनेमध्ये, त्याला काय अधिकार आहे? कॅमेरामन नागेश धोत्रेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।